हे बघा ह्यांनी ना मस्तपैकी पिकॉक रेडी केलाय साडीचा. पिकॉक पण खूप सुंदर केलाय पा. एकदम छान फिनिशिंग मध्ये वर्क केलंय पा, किती सुंदर दिसतंय. फोटो काढला ना तुम्ही याचा? मग ग्रुपला टाकाल ना. आता आपल्याला नाही सगळे फेदर्स आणि पिकॉक कट करायचंय. फ्रेंच नॉट पण शिकवा. ते कैची देता तिकडनं हो. कैची देता. चव भेटते की आहे. अच्छा आपने करायला आहे. काय? क्लासला तर उपयोग नाही करत. हाय का? हातात नाही देऊ कैची. छान वाटत असेल. हो. म्हणून मी एवढे बनवले. कधी बनतील. तर ते जास्तीच्या नादात ना तो मोर लवकर नाही होत काय कायचा. एवढे मोराचे किती पीस आहेत मी बनवले तर आपले सांगितलं 2,500-3,000च्या पुढे घ्यायचे. हे का मॅम मला काल एवढं हे करायलाच दिवस गेला. क्रिस क्रॉस आणि चेन स्टिच. म्हणून मी तुला काहीच म्हटले नाही बेटा, मला तुझ्याकडे ती अपेक्षा होती म्हणून मी टेन्शन नाही घेतलं. मोजके लोकांकडनं अपेक्षा होती. आपल्या ऑफलाईन मध्ये फक्त ह्याच खरं सांगू का, खरंच कुणाकडनंच अपेक्षा नव्हती. जे करेल ते सांगते, मी खोटं बोलले पण मला खरंच अपेक्षा नव्हती. नाही मी आणि मी खरंच आज नसतंच शिकवलं, मी रिटर्न केलं असतं सगळ्यांना. एकाने जरी कोणी केलं नसतं ना, मी सगळ्यांना रिटर्न केलं असतं. तुम्ही आणत नाही करून मी तर शिकवणार नाही. वाटलं ते मला ते लांबून जावं लागते. काय नाही काय नाही तसे हे डिवाइड करा प्रत्येकाला 2-2, 3-3. आता ते कसे कट करायचे ना ते सांगते हा का. हे बघा आता फेदर घ्यायचा. याला आपल्याला असं कट करायचं. हे पण जाऊ दे. 3 घे. आपण त्याचं कट केलं तर हे पण घ्या, हे पण डिवाइड करून द्या लगेच. मी इकडे हे कर. हे पा असं आपल्याला ना पूर्ण कट करायचं आहे. व्हाईट कपडा दिसला नाही पाहिजे ना. व्हाईट कपडा अजिबात दिसला नाही पाहिजे. आणि याला बॅकला तुम्ही 7,000 ग्लू किंवा फॅब्रिक ग्लू, कुठला पण ग्लू एक लावून घ्यायचा आहे. त्याच्याने तुमचं तर फॅब्रिक तिथे त्याला कडकपणा येतो फॅब्रिक लावल्यानंतर. सॉरी, फॅब्रिक ग्लू किंवा 7,000 ग्लू लावल्यानंतर सुकल्यानंतरला त्या फेदरला एक असा ताटपणा येईल आणि त्यातले ते तुमचे खालचे थ्रेड पण छान पॅक होते. त्याला 7,000 एवढं पुरणार नाही, त्याच्यामुळे फॅब्रिक ग्लू घ्या ना. फॅब्रिक ग्लू द्या बरं. हे लावून देऊ टाकीचे. तेवढं पुरणार नाही, फॅब्रिक ग्लूच लावा. कुठला पण ग्लू घ्या, 7,000 किंवा फॅब्रिक ग्लू घेऊन तुम्हाला असं हे बॅक साईडला इथे लावून घ्यायचंय आणि याला सुकू द्यायचं आता. ठीक आहे, एक तास. जाऊ केलं. तू ग्लू लाव त्यांच्याकडे कधी कट करायला. थोडं लावायचं का भरपूर? थोडा थोडा म्हणजे एकदम जास्त पण नाही, एकदम कमी पण नाही. हा, स्टिच कव्हर करायचे आहे आणि तो सुकल्यानंतरला त्या कपड्याला एक ताटपणा पण येईल ग्लू लावल्यानंतर. आपण कुठलंही फॅब्रिक वगैरे काही लावत नाही म्हणजे ते दिसतात का असे बॅक साईडनी? हो, थोडस, एवढं नाही. हे पा असं व्यवस्थित कट करा. व्हाईट कपडा दिसला नाही पाहिजे ना. व्हाईट कपडा दिसला तर बरोबर कट करा आजूबाजूने. हे बघा इथे फॅब्रिक ग्लू घेतलाय. फॅब्रिक ग्लू लावते आता. पहिले 7,000 लावलं होतं, आता फॅब्रिक ग्लू लावते. इतकंच असं लावा, जास्त लावू नका. ह्याला सुकू द्या. सुकायला वेळ लागतो कारण की फॅन खाली व्यवस्थित ठेवून. हे जे थ्रेड ना, थ्रेड कट करशील ना.
आजूबाजूचे जे थ्रेड आहे ते कट कर. हे पाय हे पाय. त्याला सगळ्यांना ग्लू लावून घ्यायचंय. ग्लू लावून सुकत ठेवायचं एका बाजूला. ठीक आहे. ग्लू लावल्यामुळे एक तर थ्रेड पण त्याचे सगळे पॅक होतील. सेकंड म्हणजे त्या ग्लू लावला सुकल्यानंतरला त्या फेदरला एक कडकपणा येईल, ताठरपणा येईल. त्याच्यामुळे ते असे ज्यावेळेस आपण लावू ते बरोबर प्रॉपर लावायचे. लावतात पण काहीच गरज नाही लावायची. ते लावलं ते फॅब्रिक आणि किंवा कॅनव्हास लावतात. कॅनव्हास किंवा फॅब्रिक निघून येतं ते. हो. इथे मी मोर घेतलाय. मोराला पण मी या ठिकाणी कट करते. तू एक काम कर, तू 3D चा कर पिकअप. आपण 3D ला युज करू हे फेदर. हा 3D चा पिकअप आहे ना, त्याची वरची जी बॉडी ना ती करून आणतो उद्या परवापर्यंत आण. उद्या आपण बेसिक स्टिचेस घेणार आहे. परवापर्यंत करून आण, तुला वेळ देते. आपलं 5D 3D दोन्ही पण. येस. आणि उद्या बेसिक स्टिचेस घेऊ. परवा 3D कम्प्लीट करूया. आणि परवा नंतर काय वार आहे? सणवार नाही ना काही? मॅडम ऐका ना, सुट्टी द्या ना. कानबाईचे रोट आणि ते बाहेर जायचंय. आता कस काय रोड पहिल्या रविवारी असतात ना श्रावणचे? हा झाले ना. श्रावणच्या पहिल्या रविवारी रोट असतात ना ताई. नागपंचमी झाल्यावर असतात ना, पहिल्या रविवारी. नाही, श्रावणच्या नाही झाल्या ना बाकीच्यांची कानबाया. हा काहींचे कानबाई श्रावणच्या पहिल्या रविवारी असताना. आमची नागपंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी. तुमचे का? कानबाई वेगळे. हो. ठीक आहे चालेल. कानबाई वेगळी. या सुट्टी. नाही म्हणजे तुम्ही ते वर्क देणार ते होणार नाही. काय म्हटल्या? हो दिलाय. झालं उद्या तर उद्या करू ना, चांगलंच आहे. एकच आहे त्याच्यामुळे होऊन जाईल माझ्या मते. असं एकच काढायचं असतो ना. एकच आहे एवढं ब्लाऊज एकच वर बनवायचं का याच्यावर बनवायचं? ब्लाऊज वरती पीस वर बनवायचं ना मी सांगितलं तसं. पीसवर. हो. तर पीसवर आपल्याला मटका गळा टाकून घ्यायचा आणि हा माझा हे झालं का मग मी सांगते. याला करू का तसं? याला काही गरज नाही. नाही ह्याला नाही गरज. आता काय का गप्पा मारायला मेंबर आपले. मोठे आहेत ना त्यांचे. त्या दिवसाचा इथला कापूस कुठे ठेवला?
लिहून दिलं की नाही दिला ना? तुम्ही सांगितलं ना. तुम्ही काय करत होत्या? हे पहिले आपलं मोर कटिंग करून झालंय. ठीक आहे, दोघं पण मोर कटिंग करून झाले. तर मला जरी थ्रेड घ्या ताई. शिवायचा कशाने मॅम? तो जरी थ्रेड द्या ना, गोल्डन कलरचा. सुईमध्ये टाका, जाड सुईमध्ये. ताच आहेत मॅम हे. सायलेंट. ते जरी थ्रेड घेतलाय, जाड सुईमध्ये टाकून घेतलाय. ठीक आहे, जरी थ्रेडने आपल्याला मोर जो आहे तो फिक्स करायचा आहे. खूप सुंदर झालाय, एकच नंबर ब्लाउज दिसेल. नाही जमलंय, छान जमलंय. आम्ही बेडे खाऊ छान बोलतोय. आता बघा या ठिकाणी ना आपल्याला ही जी पाठीची बाजू आहे ना, पाठीची बाजू ओपन ठेवायची. ठीक आहे, आणि बाकी पुढची जी बाजू आहे इथून ते इथपर्यंत पूर्ण शिवायचंय. हे बघा एवढी बाजू आपल्याला ओपन ठेवायची कापूस जाण्यासाठी, जसं आपण देवीचं ठेवलं होतं ना तसं एवढं असं ओपन ठेवायचं. मधून सुई टाकते म्हणजे गाठण जी आहे ती मधल्या बाजूला चालली जाईल. आता बघा समोरच्या, आता समोरच्या बाजूला असा थ्रेड ठेवायचा, सुई अशी घ्यायची. हे बघा सेम, राऊंड राऊंड करत असं घेतलं की सुई मध्ये टाकायची. गोल्डन हा, हे बघा अशी एक प्रकारे एक गाठण पडते. ठीक आहे, परत थ्रेड ठेवलं असा समोर, परत सुई, हा बघा हा थ्रेड असा असा राऊंड येतोय बरोबर, असा होतोय. हा असाच ठेवायचा आणि परत सुई टाकायची. सुई टाकताना इकडची चेन स्टिच तिकडची चेन स्टिच बरोबर एकत्र घ्यायची. परत थ्रेड पकडला बोटांमध्ये असंच. गोल्डन कलरच्या थ्रेडचा असा गोफ तयार होईल बघा, असा राऊंड 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 राऊंड. ते दिसताना पण छान दिसतं. खूप मोठे चौपर्यंत नाही, फॅब्रिकवर करायचंय ना. हो हो, फॅब्रिकवर करून मग त्याच्यावर लावायचं आपल्याला. तुम्ही दोघं पद्धतीने करू शकता, पण मी काढून लावायचं शिकवणार आहे. डायरेक्ट तुम्हाला येऊन जाईल इझिली आखून, पण काढून लावायचं कसं. त्याच्यामध्ये पण आपण
कापूस भरून 3Dचा इफेक्ट देऊ शकतो, ते शिकूया आपण त्याच्यात. नवीन पुस्तक चप्पट न राहता असं छान फुगवायचं आहे. फुगवायचं त्याला आपण. चप्पट न ठेवता छान दिसतं. नेहमी फुगवणे. आता मग हे बघा कसं गोफ दिसते ना, असं एकदम एकसारखं एका लाईनीत दिसत. तुऱ्यामध्ये काही कापूस नाही टाकत आपण, त्याच्यामुळे तुऱ्याचं एवढं काही प्लेन तुम्ही घेतलं तरी चालेल. प्लेन म्हणजे मेग साधी सुई टाकते आणि साधे स्टिच करून कम्प्लीट करते. वगैरे सगळं छान बनवायचं. हा? खूप सुंदर बनवलं त्यांनी. कम्प्लीट करू. आपलं हेवी वरचं ब्लाऊज पण शिकायचं आहे, त्याच्यामुळे हेवी वरच्या ब्लाऊजची सगळ्यांनी आपापले डिझाईन सर्च करून ठेवा आणि ब्लाऊज पीस रेडी ठेवा. अरे बेटा, ब्रायडल हेवी वर ब्लाऊज टाक किंवा हेवी वर ब्लाऊज टाका प्रिंटरेसला, तुम्हाला पाहिजे तेवढे डिझाईन्स मिळतील. मग त्याच्यातून तुम्हाला डिझाईन्स घ्यायच्या मॅम? आ डिझाईन्स कशामध्ये घ्यायच्या? डिझाईन्स कशामध्ये घ्यायच्या असं? हा, म्हणजे कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या? म्हणजे जास्त हेवी घ्यायच्या की मीडियम पण चालतील? तुम्ही स्वतःची तुमची कॅपॅसिटी बघा, तुम्ही कुठपर्यंत वर्क करू शकता हे तुमच्या आता लक्षात आलं असेल, बरोबर? मग डिझाईन चूज करा की तुम्ही स्वतः एक 10-15 दिवसात ती डिझाईन कव्हर करू शकाल असे. आता बघा, आपला आता फक्त 3Dचं ब्लाऊज राहिलेला आहे. दुसरा म्हणजे आपले जे हे थ्रेड आहे, अँकर थ्रेड, त्याचे स्टिचेस बाकी आहे, नेट फिक्सिंग बाकी आहे. ठीक आहे, इतक्याच गोष्टी राहिल्यात. आणि हेवी वरच्या ब्लाऊजची ट्रेसिंग कशी करायची ती पद्धत राहिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता जवळपास होत आलेल्या आहेत. सगळ्यात शेवटी हेवी वरच्या ब्लाऊजचं ट्रेसिंग झाल्यानंतर तुम्हाला ते वर्क घरी कम्प्लीट करायची आहे. 10 दिवसानंतरला मी मेसेज टाकेल, त्या दिवशी येऊन मला सगळ्यांनी दाखवायचं. हो, ते लोडिंग पण आहे का? मॅम, पानाचं लोडिंग. टेम्पलचं मार्किंग पण दाखवा. काय? टेम्पल डिझाईन येते ना, हा हा, त्याचं मार्किंग. कमी अजून नाही. बरं चालेल. हेवी वरच्या ब्लाऊजच्या ट्रेसिंगच्या वेळेस टेम्पलची मार्किंग दाखव. देवीलाच ते याचं वालं बरं, ब्रायडलचं हा, ब्लाऊज ब्रायडलचं बरं चालेल. फिक्सिंग वालं. हो, नेट नाही का फक्त, म्हणजे नेट पण टाकता येतं त्याच्यात. हा, त्याच्यात नेट पण घालतात काही काही हे तसं इतक्याच टोपी गोष्ट ठेवतात. टॉपिक राहिल्यात, तेवढं टॉपिक कव्हर झाला का? हेवी वरचं ब्लाऊजचं ट्रेसिंग झालं का, नंतरला ते तुम्हाला घरी कम्प्लीट करायचंय. त्याच्यामुळे हेवी वरच्या ब्लाऊज साठी ब्लाऊज पण रेडी ठेवा सगळ्यांनी, टायमर त्याला बदलू नका. तेच का रॉ सिल्कचेच वाले. तुमच्यावर आहे, तुम्हाला रॉ सिल्क घ्या, तुमच्याकडे एखादी छान साडी असेल माहेश्वरी काठापदराची, त्याला करायचं असेल त्याला करा, तुमची चॉईस. त्याला पिकॉक करायचं. सरळ मग आता प्लेन सांगितलं तसा ब्लाऊज पीस आणा, काही प्रॉब्लेम नाही. काबरामध्ये छान सेल चालू आहे, 800 रुपयाला माहेश्वरी, मी पिंक कलरची घेतली. ती कॉटन बेस आहे ना? नाही ग, थोडासा सिल्क बेस आहे, खूप आहे सुंदर का? आहे. हो, 3.5 वाली घ्यायची. ती त्याच्या शेजारीच आहे. नाही, त्याच्यात नाहीये. ती सोनीवाल्याची इथं पाहिली मी, ती 2800 ला आहे. आहे का? रक्षाबंधनलाच घेऊन गेली. एखादं ब्लाऊज आत्ताच रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दिवाळी दसऱ्याला कामात येईल. सण आता चालू झालेले आहेत, सणावाराला तुम्हाला छान घालता येईल ब्लाऊज. दसऱ्याचे ब्लाऊज असं एखादं रनिंग ब्लाऊज कलर ठेवायचा, रेड कलर, Pink, ग्रीन red, कलर, green. येलो कलर, मोरपंखी कलर, ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू असं ना, रामा कलर, असे कलर्स घ्या की जेणेकरून आहे ना, तुम्ही कॉन्ट्रास्ट जरी घातला ना एखाद्या साडीवर तरी चालून जाते. मोर पिंकला आता बघा, 5Dचा ब्लाऊजचे 2500 रुपये घेतात, 3Dचे 2500 रुपये घेतात, 5000 रुपये तुमचे तिथेच सुटले. त्याच्यानंतर महालक्ष्मीचे ब्लाऊजचे 2000 पासून स्टार्टिंग असते, 7000 तिथेच झाले.
हेवी वरच्या ब्लाऊजची स्टार्टिंगच 2.5-3 पासून असते. आता डिपेंड तुम्ही डिझाईन कशी करताय, तुमची फी तिथेच वसूल होते स्वतःच्या ब्लाऊज. आपल्याला बॅग स्लीव सगळं सगळं heavy सगळं मध्ये सगळं करायचंय. येस येस. तुम्हाला मी दाखवते वाटलं तर सॅम्पल. टीचिंग वेगळी असते ना. आरी वर्क मला थोडी ब्लाऊज येते, मी फक्त आरी वर्क करून देणार. स्टिचिंगचे रेट वाढतात. येस. मार्केटिंग कसं करायचं, ब्लाऊजचे रेट कसे काढायचे, त्याचा पण एक सेशन होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला प्राइस कशी काढायची मी ते शिकवेन. ठीक आहे, असं पूर्ण शिवून घेऊया. इथपर्यंत असं ओपन राहील. ताई इथून ते इथपर्यंत शिवा बरं तुम्ही. आता हे पकडा, तुम्हाला आलं पाहिजे. मी तोपर्यंत हेवी वरच्या ब्लाऊजचा मला आयडियाज देऊन देते. तुम्हाला फोन केला, तुम्हीच कॉल केला होता ना आता. फोन केला, तुमचा फोन स्विच ऑफ लागतोय मला. बसा 5 मिनिट. ही चेअर घ्या, ही साड्या उचलून घ्या. आता बघा, हेवी वरचे ब्लाऊज म्हणजे कसं तुम्हाला सांगते. तर गुगलला जा. हे असं पानाचं वगैरे ते आपला अजून 5D चा फ्लावर पण बाकी आहे. हे बघा हेवी वर्क. येस, आरी वर्क ब्लाऊज. थांबवून दे. असं टाकलं की तुम्हाला पाहिजे तेवढ्या डिझाईन हे येते. temple बघा हे का? टेम्पल म्हणता येते. हेवी वर्क मध्ये तुम्ही हे ब्लाऊज पण घेऊ शकतात. हे बघा असं. हा. हे पण घेऊ शकता तुम्ही हेवी मध्ये. ठीक आहे. दाखवते ब्लाऊज. हेवी वर्क. हे बघा, हे हेवी वर्क, हे मीडियम हेवी आहे. हे जास्त हेवी नाहीये, मीडियम हेवी आहे. मी हे डिझाईन्स का दाखवते, कारण की तुमची कॅपॅसिटी बघा तुम्ही किती करू शकता. जसं की हिला हिच्यावर गॅरंटी आहे, ही किती करू शकते. त्याच्यामुळे ते तिच्या रेकॉर्डिंग चालू आहे. हा, रेकॉर्डिंग चालू आहे. स्वप्नाली हे ब्लाऊज करणार आहे तृप्तीताई. त्यांच्या बहिणीच्या लग्नालाच होईल ते कम्प्लीट है ना. नाही 10 दिवसात तरी. मग नवरीची बहीण शोभायला पाहिजे ना मॅडम. ठीक आहे ना, आपल्याला लग्नातले फोटो दिसतीलच तिने घातलंय की नाही. ठीक आहे. बघा हे नवरीची बहीण विषय. हेवी वरचे हे ब्लाऊज. हा हा, जा गाड्या काढा. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना. कुणाची गाडी आहे? मी आधी त्याच्यामुळे सांगितलं, मला माहिती ते लोक कसे. त्यामुळे रेकॉर्डिंग बंद करते 2 मिनिटं, ह्यांना येऊ द्या. बरोबर. ते ब्लाऊज खरं नाही. ठीक आहे. तर हेवी वर्क मध्ये तुम्हाला आता हा मीडियम हेवी मध्ये आहे. हा पण तुम्ही करू शकतात हेवी म्हणून, जर मीडियम हेवी मधला. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदम जास्त हेवी, थोडस जास्त हेवी मध्ये बघा ही स्लीव्ज आहे. स्लीव्ज पूर्ण गच्च भरली आणि तर नेक आहे. हे बघा, हा पण एक हेवी मध्ये जातो. त्याच्यानंतर हा पण मणींचे. हे बघा, हा पण तुमचा हेवी मध्ये जातो. आता हे बघा, या ठिकाणी हे जे हेवी वरचे जे स्लीव्ज आहे, नेक पॅटर्न आहे, हे तुम्हाला मार्किंग कसं करायचं हे शिकायचंय. हे मध्ये दिसतंय ना पूर्ण. हे बघा, ही अशी मार्किंग कशी केली जाते, हे सगळं काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे आता हेवी मध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे हेवी मध्ये आता तुम्ही ब्लाऊज निवडताना असं निवडा की जेणेकरून तुम्हाला ट्रेसिंग करायला आणि तुम्ही ते वर्क कम्प्लीट करणार असा तर करा, नाहीतर उगाच ब्लाऊज पडून राहील. हे बघा, हे पण एक हेवी मध्ये जात आहे. हे बघा, हे पण एक हेवी मध्ये जाते. आता मी तुम्हाला फक्त एक आयडिया देते, त्या हिशोबाने तुम्ही निवडा. मग कमी हेवी आणि जास्त हेवी मध्ये फरक दाखवलेला आहे मी. हे बघा, हा पण एक हेवी मध्ये जातोय. हा पण खूप सुंदर दिसतो. सॉरी, हा पण एक हेवी मध्ये जातोय. मॅम डुगू थांब जरा. माझं हेवीसाठी मी साऊथ इंडियन साडी घेतलीये, मग त्याच्यावरती कुठली डिझाईन सूट होईल?
तुम्ही बघा ना याच्यामध्ये साऊथ इंडियन डिझाईन टाका, तुम्हाला पाहिजे तेवढे डिझाईन्स मिळतील. साऊथ इंडियन मध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत. हे बघा ही पण एक हेवी मध्ये जाते. ठीक आहे, अलकाताईंचा आवाज होता वाटतं. मुलगा बघा. दंगा करायला लागला म्हणून म्यूट केलेला. हा. हे बघा ही पण एक हेवी मध्ये जाते. ठीक आहे, मी आता तुम्हाला आयडिया दिली आहे. आता तुम्ही बघा तुम्हाला कुठली डिझाईन हवी आहे आणि मग त्या हिशोबाने आपल्याला हे बघा अशी ट्रेसिंग कशी करायची हे सगळं काही आता आपल्याला शिकायचंय. मंडेला आपल्याला ट्रेसिंगचा पार्ट असणार आहे. त्यामुळे संडेच्या दिवशी ज्यांच्याकडे ब्लाऊज पीस नसतील त्यांनी ब्लाऊज पीस घेऊन या आणि कार्बन 3-4 कार्बन घेऊन या येताना. व्हाईट वाले ना. व्हाईट येल्लो दोघं. हा ठीक आहे, डन. आल्या लक्षात, पुढे वाढायचं. द्या. आपला मोर तयार रेडी झालाय. आता मोर मध्ये आपल्याला कापूस भरायचाय. मोराला नाचवायचंय. या मोरामध्ये बघा आता आपण कापूस टाकूया. ठीक आहे, अरे तो ब्रश दे पहिले. काहीतरी टोकदार वस्तू घ्या आणि असं हळूहळू त्याच्यामध्ये कापूस बाजूने ढकलून घ्या. नाचून पण गेला. मणी सांभाळा हा, मणी असे निघाला नाही पाहिजे. लॉक करा व्यवस्थित. त्या धाग्याने आम्हाला लॉक होत. तुम्ही पण त्या जाड ह्या थ्रेडनी तर ह्या थ्रेडनी तर माझा गॅपच पडतो. तर नॉर्मल थ्रेडनी छान येतोय. आणि थोडासा गॅप पडल्यासारखं होतं मग बीट्स मध्ये. हा मी आपला तो नॉर्मल स्पीड पॉलिसर ते जमतच नाही मला. देवीचा शूट साठी असाल सिरियस तर सांगा बर का. तुम्हीच ठरवा आता, मी नाही ठरवा. सिरियस असाल तर सांगा. उगाच प्लॅनिंग करायचं टाइमवर कोणी येणार नाही असं नका करू. हा मागच्या वेळेस होतं तेवढं निरा. हो. फक्त संडे नाही साक्षी तर 100% आहे. आणि ताई पण येतील. आणि त्या या ताई विचारा ना. ऑनलाईन ताई येतात. तृप्तीताई नाही, तृप्तीताई नाही येणार आहे. नाही म्हटल्या त्या इतक्या. झोपले की काय? आहे जागी आहे. त्या नाही आलं त्यांना घरी जाऊन उचलून आणू आपण. फक्त घर माहिती पाहिजे. तसा ऍड्रेस दिला मी आता द्यायच्या नाही करत. लोकेशन टाकून देईन मॅडम. ठीक आहे चालेल. म्हणजे उचलायलाच येईल मी असं म्हणणं तुमचं. तुम्ही 4 जण या मग उचला. असं वाटलं ब्लाऊज पुन्हा मी शिवून देते. पुन्हा नको टेलरकडे अडकायला. मेहंदी वगैरे काय जाऊ दे आता. खरंच सिरियसली मी रेडी होती पूर्ण माहिती का. जाऊ द्या, आपण आता देवीच्या वेळेस बघूया परत. हे बघा इथे मी कापूस भरून घेतलाय. ठीक आहे, एकदम जास्तीचं ओल पण नका भरू, मीडियम असं भरा. हा छान असं मोर तयार झालाय बघा. किती सुंदर दिसतोय. आता याला इथे मणी त्यांचा लोच पडलाय तिथे. हे मणी परत टाईट करून घ्या. हा
आपला मोर तयार झाला. ठीक आहे. आता आपण कपड्यावर फिक्स करणार आहे. मी हा थ्रेड काय तोडत नाही कारण की मला त्या ठिकाणीच मोर फिक्स करायचा आहे सेंटरला म्हणून. तुझी वाटत ना. मोर साठी बोटनेकची मार्किंग करून घ्यायची आहे. पेन्सिल द्या, व्हाईट पेन्सिल. टेप पण द्या. आता बघा इथे काय आहे, बोटनेक आहे राईट. या बोटनेकला तुम्हाला छान बॉर्डर करायची. बॉर्डर तुम्ही अर्धा इंचाची घ्या, 1 इंचाची घ्या, जितकी तुम्हाला पाहिजे आहे तितकी घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतरला या ठिकाणी मोर आता खालच्या बाजूला स्टार्टिंग तुम्हाला कुठून पाहिजे ते बघायचं. सपोज आता मी या ठिकाणी काय करते, पाठीची उंची किती ताई तुमची? 15 टाकली ना. बरं, गळ्यापासून खालपर्यंत त्यांची 12 इंच येते बघा अशी. 12 इंच ही पूर्ण पाठ येते. ठीक आहे. ही खाली उंची आहे. खाली उंचीपासून घेतलं असतं तरी चाललं असतं. रिंग ना. हो. हा. घ्या आणि बरं. इथे पाणी एवढं सोडलंय. साधी सुई दोरा घ्या पडून. त्याला नाही पडत काही असं, हे असं आटत नाही का असं. रॉसेल कसं आहे, टपेटा आहे का? पण हा नाही रॉसेल. हा चांगले वाला आहे. जे रेडीमेड ब्लाऊज येतात बघा तुम्हाला त्याच्यावर वर्क केलेले, हे पण हे ब्लाऊज बरोबर पीस आहे का पण वापरतात. मॅम? हा सेम असतं, दोघं नाही. सेम आहे. सेम आहे का? हा पहा, हा उलटा आहे, हा सरळ आहे. याला डार्क कलर साठी. हे बघा रेडीमेड ब्लाऊज पीस येतात ना, हे पा पडतातच ते त्याला. आता या पाठीचं काय करायचं, त्या पाठीची उंची, गळ्याचं नेक, हा नेक आहे, ही उंची आहे. याचं आपल्याला एक सेंटर घ्यायचं. ठीक आहे. सेंटरला आपल्याला बरोबर मोर आला पाहिजे. हा मोर घ्यायचा, हा बरोबर इथे सेंटरला येईल. ठीक आहे. खालच्या बाजूला इथे सुई टाकते. बाजूने सुई काढायची आणि त्या ठिकाणी बाजूला स्टिच टाकून राणी कलरचे शिवून घ्यायचं असं. ठीक आहे. स्टिचेस टाकून घ्यायचे. मी आधी एक साइड रेडी करते. दुसऱ्या बाजूला पण सेम. मॅम राऊंड स्टिचेस टाकायचे ना? सिंपल स्टिच टाकायचे. हे बघा सुई वरती काढते, त्याच्यानंतर फॅब्रिक मधनं सुई अडकवते थोडस, जो मोर आहे त्याच्यातून, आणि तिथूनच सुई खाली टाकून द्यायची सरळ. हे बघा मोर राहिला तो उभा, पडतोय का तो खाली, असा टाईट पाहिजे आपल्याला मोर. हे बघा अजिबात इकडनं किंवा तिकडनं कुठूनही लपकत नाही, काय नाही. काय काय असं राहतं, तसं नाही ठेवायचं. हा बरोबर असा आलाच पाहिजे. शेपूटच्या बाजूला पण आपण थोडं खालच्या बाजूने शिवून घ्यायचं, एक टाका टाकून. आपण किती नसलं तरी मोर काय नसणार नाही. घरी गेल्या की रेकॉर्डिंग आहे का खास करून? तो रेकॉर्डिंग चालू आहे. कोण? क्लासला जाते का अशी बडबड करायला जाते. ठीक आहे. हे बघा मोर आपला एकदम
परफेक्ट फिक्स बसलाय. खालच्या बाजूने थ्रेड कट करायचा आणि खाली जसं सिंपल टाका टाकतो ना आपण 2 थ्रेड बाजूला घेऊन साधं सिंपल धागाची गाठण बांधून द्यायची. त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स कठीण आहे बाबा. बाबा बायांचं या रेकॉर्डिंग करताय. हे बघा आता जितके फेदर्स आहेत ना सेंटरला एक फेदर्स ठेवायचा आहे. त्याच्या खाली 2 खाली करायचे का तुम्ही सांगा तुमच्यावर आहे. खाली पण करू शकतात वर पण करू शकतात. वरती घेते वरती छान दिसतं नाही का. खालीच छान दिसेल मॅम. काय कुंदन का हे असं छान दिसतंय ना. छान वाटतंय असं पण असं ऍडजस्ट करून घ्यायचे. असं छान दिसतोय. छान वाटतंय बघा. ठीक आहे आता आपण काय करूया सुई दोऱ्याच्या मदतीने. आता बघा तुमच्याकडे फेदर्स किती आहे ते पहिले तुम्ही चेक करा. बेटा आडवा धरला असतो उभं धरायचं ना. हा. त्यांना प्रॉपर स्टोरीला टाकायला उभा करा. आता बघा यांनी 14 फेदर्स घेतलेले आहेत. ठीक आहे तुमचे फेदर्स किती ते तुम्ही आधी ऍडजस्ट करा. काय करायचं आधी सेंटरला लावून घ्यायचंय. लावून झाल्यानंतरला दोघांच्या मधोमध एक ठेवायचं आणि हा असा वरती 2 बाजूला करायचे आणि त्याच्या खालच्या बाजूला एक फेदर्स असा टाकून घ्यायचा. सेम असंच इकडनं पण सेम असाच इकडनं पण. उद्या काय वर्क नाही ना मग. 3Dचं नाही आणायचं आहे का करून. आमचं पाडीच पेंटिंगला ठेवायचं. क्लास संपेपर्यंत देऊ आम्हाला तुम्हाला 3D. अपेक्षा पण नाही वाटत. ठीक आहे आधी हे असं ऍडजस्ट करून घ्यायचंय. ठीक आहे शनिवार रविवारला काय काम. ठीक आहे चालेल. आलं का बघा किती सुंदर दिसतंय मोर. मस्त. 14 याच्यातच पहा किती सुंदर आला. एक फोटो काढा कोणाच्या तरी आणि फोन मध्ये आपले टाका आता फोटो. समजा आमचे 25 हा 26 मग तर काय इकडनं का? करायचं दोघांच्या मधोमध आता एक इथे इथे दोघांच्या मधोमध एक दोघांच्या मधोमध एक. येस असं तुम्हाला गॅप फिल करत जायचंय. ठीक असं आहे इथे इथे येस इथे फक्त असं 3 इथे 3 इथे आणि 1 इथे 7 टाकले का मग दोघांच्या मध्ये एक दोघांच्या मध्ये एक दोघांच्या मध्ये एक. हे पहा इथे खाली सुद्धा 7 एक राहतील. इथे एक पण एक. हा ठीक आहे येस याचा एक फोटो काढा आणि ग्रुपला टाका. आणि मॅम ह्याचा माझे एक 20 कम्प्लीट आहेत. मग पुढचे 5 करू का बस होतील 20? भरपूर झाले ना. तुम्ही काय करा आधी हे ठेवून बघा. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर अजून टाका त्याच्यात ऍड करा. ओके चालेल. ऍड करू शकतात ना याताई जर त्यांची इच्छा झाली तर. नंतर पण ऍड करू तुम्ही अजून याच्यात ऍड करू शकता बरं का. तुम्ही अजून तयार झाले का नंतर मस्त ऍड करायचं. मग काय करायचं. हो मला घरी त्यावर नाही लाईट.
एवढं केलंय, फिनिशिंग पण छान आली त्यांच्या पिकॉकची. ग्रुपला टाका, ग्रुपला टाका. पण मला पिंकचे पाहिजे. आता बघा, आता हे फेदर्स कसे अटॅच करायचे. फेदर्स अटॅच करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, एक सेंटरला टाका, एक इथे टाका आणि एक इथे टाका, असे 3च टाके टाकायचे. ठीक आहे. हा, आता बघा मी काय करते, आधी हे बाजूला काढून घेते. कारण की शिवायला तुम्हाला तेव्हाच जाईल, नाही तर तुम्हाला शिवताना येणार. दरवाजा चालू आहे ना? हा, आवाज येतोय ना? आधी तुम्हाला हे ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्ट केल्यानंतरला बघा, इथे मी सुई काढते बाजूला, असं इकडनं बोटतो का. हे बघा, सुई काढली. इथं फेदर्स आहे, फेदर्सला एक्झॅक्ट सेंटरला या ठिकाणी फेदर्स काय करायचंय, मोराला एकदम टच करून घ्यायचंय, गॅप नाही ठेवायचा का फेदर्स मध्ये आणि मोरामध्ये, एकदम टच करून घ्यायचंय. ते सेंटरला मी एक टिप टाकते, सेंटरला एक टाका टाकून घेतला. त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला इथं खालून पहिले घेते, म्हणजे बाजूला तिकडनं तसंच तो थ्रेड नेते. परत हा एक टाका टाकला, आणि टाका टाकताना एकदम छोटासा टाकायचा का, टाका दिसला नाही गेला पाहिजे, टाका दिसता कामा नये. शिलाईवर पण होत असेल तर शिलाईवर नाही होत. म्हणजे आपण ब्लाऊज शिवल्यानंतर बाजूला जातो का? थोडासा. हे बघा, इथे आपला फेदर्स रेडी झालाय. ठीक आहे. आता आम्ही दुसरा घेते, दुसरा तिथेच बाजूला टच करते आणि सेम पद्धतीने स्टिच टाकते. एक सेंटरला टाका टाकायचा, एक राईटला टाकायचा आणि एक लेफ्टला टाकायचा. टाका दिसतोय का? अजिबात नाही दिसत ते. असाच घेशील ना, मोरापासून घेशील. मोरापासून नाही, एवढंच घेशील. ठीक आहे. बघा, असं आपला हे फेदर्स असे उभे राहतात. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेंटरला एक टाका पण टाकू शकतात, पण कधी ज्यावेळेस तुम्ही हे मोर लावून झाल्यानंतर वाटली गरज तर मग टाका, नाही तर काय गरज. ठीक आहे. तर मी तर सेंटरचा लावते फेदर्स. मला तुमची आयडी माहिती नाही, मी ग्रुपला मेसेज पण टाकला होता. त्या दिवशी टाकली होती का मला याची शंकराची सगळ्यांनी टाकली होती? मला मेन्शन टाकले होते ना, तिने मला नाही मेन्शन केलं. सगळ्यांचे होते, मीच नव्हते तिथं. तरी पण म्हणजे असं हे सगळं छान केलेलं होतं, टाकली तिने. तिने मला कोल्हापूर केलं होतं, पण तिला बोलली मी का स्टिचिंगचं मी मेकओव्हरला नाही टाकत.
उद्या आपण अँकर थ्रेडचे सगळे स्टिचेस घेऊया, त्याच्यातच फ्रेंच नॉट दाखवते, त्याच्यात सगळे थ्रेडचे स्टिचेस आपले राहणार आहे. मॅम सिल्क थ्रेडचे पण असतील ना स्टिचेस? तुम्ही त्याला सिल्क थ्रेडचे पण वापरू शकतात, अँकर थ्रेडचे पण वापरू शकतात. जे अँकर थ्रेडचे स्टिचेस आहेत ते सिल्कला पण वापरले जातात. सिल्कचे एकदा तुमच्या समोर घ्या मॅम, कारण आमचं आम्ही म्हणलं तर थोडं प्रॉब्लेम येईल नंतर. बर, आता बघा दोघांच्या मधोमध आपल्याला लावायचे की नाही, ते 2 फेदर्स वरती उचलते. आधी मी असं ऍडजस्ट करते, मला किती बाहेर पाहिजे ते मी चेक करते. येस, मला इतकं बाहेर पाहिजे, तर मी काय करते, बरोबर इथे सेंटरला फेदर्स शिवून घेते. हे बघा, ठीक आहे, दोघांच्या मधोमध हे झालंय. आता जर तुम्हाला वाटत असेल ना ब्लाऊज असं घातल्यानंतर हे थोडं जास्त पुढे येतंय, तर तुम्ही काय करू शकता, हे दोघांच्या मधोमध येस, परत इथून मी थ्रेड काढते वरती, इथून वरती थ्रेड काढते परत जी होते माझे दिवसभर बोलून बोलून आमची बॅच भारी. हे बघ, दुसरा आता हा दुसरा फेदर्स आहे, ह्याच्या बाजूच्या फेदर्स मध्ये हा टाका, असा टाकायचा, एकदम छोटासा घ्यायचा, थ्रेड दिसला नाही पाहिजे. हे बघा, झाला, पॅक झाला. अशाच प्रकारे परत दुसरा पण फेदर्स आपल्याला लावून घ्यायचंय. सेम असंच करत करत सगळे फेदर्स लावून घ्या. आता हे काम तुम्हाला भरपूर करून दिलं. हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा केलं त्याचा फायदा व्हायला पाहिजे. थ्रेडीचं पण डिझाईन टाकलेलं आहे ते आकार. हे बघा, 3D ला तुम्हाला असं मटकं आता डीप एक मिनिट. माईक बंद करा, माईक बंद करत आहे 1 मिनिट. हे बघा, इथे मटका गळा असा येतो आणि इथे आपला तो मोर येतो. इकडनं त्यांना वर्क कम्प्लीट करून आणावं लागेल. इथे मोर येतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथे असे छान पिसर येतात. परवापर्यंत वेळ आहे, जर तुला अजून थोडेसे फेदर्स जमले तर बघ, जेवढे जास्तीचे होते तेवढे छान दिसतात फेदर्स. हेच करू का काय? येस येस, एवढं मस्त 3Dचे एक ब्लाउज कम्प्लीट होऊन जाईल तुझा. 14 आहेत माझे. अजून 20 एक कर मस्त, म्हणजे पूर्ण 20 कर, 5-6 कर. एक माझ्या जीवित पर्यंत आणि 6 बनवते आता. 6 आज करते. एवढे हा, 6 करते, ठीक आहे. आणि काय करू माहिती का, एक काम कर, 5 तुम्ही करा, 5 मी करते. 3Dचं आखलंय का इथे? नाही आखलं का? ठीक आहे, चालेल, 1 मिनिट ऐकून घ्या. हा, हे पहा, एवढ्या भागात का पहिले तुम्हाला पूर्ण इथे चेन स्टिच टाकायचे. त्या चेन स्टिच टाकल्यानंतर इथे काय होतं, हे फेदर्स याच्या वरती येतात, त्याच्यामुळे इथे बॉर्डरची गरज नाही पडत. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला बॉर्डर नाही करायची, तिथपर्यंत मार्किंग करून घ्या आणि एवढ्या याच्यात बॉर्डर करायची. आधी याला पूर्ण चेन स्टिच टाका, डबल टाका, 1 आणि परत 1, डबल चेन स्टिच टाका. आणि त्याच्यानंतर तुला इथे बॉर्डर किती मोठी पाहिजे हे तू करून घेशील. आणि ही बॉर्डर पण कम्प्लीट करून आण. आणि हा मटका गळा असा आखून घेशील. तुम्ही आखून द्या छानपैकी तिला, हा मटका गळा मस्त टाकून द्या तिला. हा, आणि हे छान अशी बॉर्डर करते. ओके, आता आपण एक काम करूया, याच्यामध्ये बघा तुम्ही बघितलं असेल जर्दोसी भरलेली असते, चटई लेस मध्ये जर्दोसी असते बघा. येस, आपण ती शिकूया. आता त्याच्यासाठी काय करूया, आता हे तुम्हाला कळालं मार्किंगचा, कळालं. आपण काय करूया, हिचा जो मोर आहे ना तो आखून घेऊया आणि त्याच्यामध्ये चटई लेस कशी भरतात ना ते शिकूया आता लगेच. म्हणजे ते पण एक पार्ट तुमचं शिकणं होईल. हे बघा, हा मी ग्रुपमध्ये टाकलाय मोर, हा मोर करूया. इथे मस्त चटई लेस आहे बघा, हे चटई लेस आपल्याला राहिले होते शिकायची, ती आता शिकणं होऊन जाईल याच्यामध्ये, ठीक आहे.
असंच करा सगळ्यांनी. खूप सुंदर दिसते हे कॉम्बिनेशन. आता हे चटई लेस करण्यासाठी आपल्याला अशी बारीक बारीक जर्दोसी घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण ही बारीक जर्दोसी घेतो, जर्दोसीला आपल्याला ताणून घ्यायची थोडीशी. किती हे करायची असती तरी अं? अशी लांब किती करायची? थोडीशी हलक्या हाताने करायची, जास्त नाही. हे पहा, एवढी अशी ताणायची बस. पिंक कलरचं हे खूप सुंदर दिसत. आयडिया मोठं. आता याची जी साईज आहे ना एकदम छोटीशी अशी घ्यायची. हा, आपल्याला चटईमध्ये बघा जर्दोसी बघितलं असेल ना, छोटी वरून टाकलेली असते. हे पहा, एवढी छोटीशी घ्यायची. आता ही किती घ्यायची ते पण तुम्हाला सांगून देते. चला, काही जण ते पण म्हणते की मॅडम नाही कळलं ते. हे बघा, 1/2 इंच. किती? 1/2 इंच. 2 लाईन असं घ्या. ठीक आहे, कट करते बघा. नाही आहे. हे बघा, असं एवढं 1/2 इंचाची आपल्याला जर्दोसी कट करायची. ठीक आहे, असं कट करायचं. आपण याच्यात भरायचा का? हो, तिथे तिने ना? चांगलं वाटत असं इथे मध्ये. पण छान दिसेल. तिथं हे अख्खं पूर्ण भरलेलं तर छान वाटत. अख्खं पूर्ण ह्याचं नाही दिसणार. एवढंच हा, नाही बरोबर वाटत. नाही, हे जे आहे ना, हे पान भरूया आपण मधला. ते जे ठीक आहे? एवढंच भरलंय ना ते वालं छान. पण ह्याला तुला बॉर्डर केलं असतं तर मस्त छान झालं असतं. चेन स्टिच ना. चेन स्टिच टाकून एक शुगर बीटची बॉर्डर करून मग टाकायचं. काढतील जरी थेट दे मला. एवढं पातळ. 14 नंबरची माझी त्या कुणाची गोल्डन पण छान. हे बघा, इथे मी चेन स्टिच टाकून घेतली आहे आणि शुगर बीटची बॉर्डर करून घेतली आहे. ठीक आहे, आता तू ह्याला पण तसंच करशील का? करा झूम. हे पण टाकावं लागेल ना आणि क्रिस क्रॉस. हो, त्याला क्रिस क्रॉस टाकावं लागेल बाहेरच्या बाजूला. चेन स्टिच आणि क्रिस क्रॉस आणि एक शुगर बीटची बॉर्डर करा. मग मध्ये तुला जे हवंय ते कॉम्बिनेशन तू करू शकते. हे या ठिकाणी आता जिथे मी सरळ लाईन्स टाकलेल्या आहेत ना, त्या ठिकाणी आपल्याला जर्दोसी लावून घ्यायची. आता जर्दोसी तुम्ही साध्या निडलने पण डायरेक्टली टाकले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर मला जितकी गरजेची आहे तितकी चेक करते मी आधी. सिक्वेन्स भरायचं असेल तर मॅम सिक्वेन्सच्या 2 पद्धती शिकवल्या आहेत ना, तसेच भरायचं. तसेच भरायचे. सेम, काहीच फरक नाही. सिक्वेन्स पण छान दिसतात. पाहिल तर ते बरं छान वाटतं ते. असं ते याच्यात ट्रायच केलं नाही. पण नाही ट्राय केलं. खरंच व्हिडिओ शोधत होती त्या दिवशी मी काय केलं. काहीच नाही, फक्त थोडं पुढे जाऊन धागा वर घ्यायचा. बस, आता करतेच आहे ना, तेच करायचं. परत दाखवते वाटलं तर मी. या सुईने धागा तुटून जातो आमच्या. हे बघा, धागा काढायचा वरती, बॅक स्टिच जाऊन एक छोटीशी परत साखळी घ्यायची. घेतली. धागा आता मोठा करायचा. आता धागा तितका मोठा करायचा जितका जर्दोसीचा आहे
अंतर तितकं. आता मी जरदोसी टाकते. जरदोसी टाकल्यानंतरला थोडासा धागा आता परत छोटा केला हा. हे बघा आता आपल्याला काय करायचं, जसं आपण चेन स्टिच टाकतो ना सेम तसंच सुई मधनं जरदोसी मधनं सुई खाली जाईल, परत वरती काढायचं, परत टाकायचं, परत वरती काढायचं, परत टाकायचं, परत वरती काढायचं. आलं लक्षात? आणि उद्या नाही आणायचंय, परवा आणायचंय. आणि हे बघा याच्यावर पण पर्याय सांगते तुम्हाला. असं एकदम सलग नाही भेटलं करता आलं तर काय करायचं ते पण सांगते. कापून पण करू यस, शकतो का? छोटं छोटं कटिंग करायचं. बीट्स भरतो तसं पण यायला पाहिजे ना पण. पर्याय दिलाय, तुम्हाला जे येईल ते करा तुम्ही. हा मॅम पर्यायच पाहिजे तुला. नाही, मी नाही, मॅमचं सांगितलं. मॅमचं थोडं बोलायला आता तू. माझं पर्याय द्यायचं काम आहे, तुम्ही कुठला पर्याय निवडायचा हा तुमचं काम आहे. मी काही करा, फक्त करा. फक्त करा. म्हणायला नको कोणी की नाही मग हे नाही जमत मग काय, अरे मग ठीक आहे त्याच्यावर दुसरा पर्याय हा, मग तुम्ही निवडा. याचे छोटे छोटे तुकडे करायचे, एक इथे एक इथे एक इथे एक इथे, असं आपण मनी बीट्स सारखं भरतो तसंच. टाकत जायचं. येस. मी शेवटची लाईन करते, बाकी नंतर तू करून घेशील ना. त्याच्यात दाखवायचंय ना म्हणून. ते पण नाटक करतात. स्टुडंटला अवघड का शिकवते असं म्हणते. थ्रेड नव्हतं निघत. पाच मिनिटं झाली. अशी बघून भेटणार नाही तर त्यांना बस. पण भेटणार नाही. रिक्षाने जा. रिक्षाने जाईल. हो खूपच एक आपण 5:30 वगैरे निघलं. 5:30 हा घ्यायला येतं वाटतं त्यांना. हा कधी कधी थांबावं लागतं. लेट झालं ना त्यांचं सगळंच लेट. ते घ्यायला येतं वाटतं ते म्हणून. तुम्ही सुई पोहून दिली त्यांना. आमचं पातळी फाटायला खूप होते कंपनी सुटल्या. हे बघा इथे साधे निडलने थ्रेड वरती काढला. छोटं छोटं घ्यायचंय का त्यात? छोटे छोटे घ्यायचंय. यस. आता बघा एक घेतलं की याच्या वरच्या बाजूने टाकायचं आणि हे टाकताना बरोबर वरची जी जरदोसी ना तिथे एंड करायचा असं. याच्यासारखंच लोडिंग सारखंच आहे, फक्त लोडिंग सारखंच आहे. फक्त थोडं लांब सरळ Yes. सरळ. याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा कारण की दुसरी जरदोसी आपल्याला त्याच्यातून टाकायची आहे. साईज परफेक्ट कट करायची. येस. आणि थोडीशी ताणलेली असली ना की थोडस जरी छोटा जरी असला ना ती जागा बरोबर कमी करून घेते. जास्त जर कापली असली का, कारण की स्प्रिंग ऑलरेडी आपण ओढलेली असते ना ती. मॅडम थोडं अजून झूम करा ना. आज दिसले आम्ही तर
हो बोल काहीतरी. मध्ये वाटतं त्या. ठीक आहे, केलं. आता मी काय केलं होतं, इथून खालच्या लाईनीतनं वरती टाकलं. हा, आता मी काय करेन, इथून काढेल आणि इकडे टाकेल. पुढची जी जरदोसी आहे ना त्याच्यातून काढेल, समोर टाकेल. दोघांच्या मधनं हो, बरोबर. फील करायचं. आता बघा, ह्या दोघं जरदोसीच्या मध्ये गॅप आहे की नाही, इथून सुई काढेल. जरदोसी थोडी छोटी कापली गेल्या. थोडी मोठी कापून घ्या ना. नाही, काही नाही, होऊन जाईल. जितकं अंतर आहे ना तितकं अंतरच येते. चला, फील झालं छान वाटेल. फील झाल्यावर छान दिसत. दोघं जरदोसीचा एक्झॅक्ट सेंटर काढायचा. थोड्या 6 वाजता येतील ना ते. तुम्ही इकडनं जाता माझ्यावरनं. आता इथे जरदोसीची साईज थोडी छोटी कापली घेतली, ती थोडी मोठी करून घेशील ना. आता बघ 2 टाकते. जरदोसी का यांचं पण नाव आणि त्याचे नाव. ओटी येते जरदोसी. तुमचं नाव काय? तुम्ही नाही नाव ठीक आहे, असं आपल्याला एक एक करत फील करत जायचंय. हे बघा काय केलंय मी तुम्हाला परत सांगते. इकडे बघा, हे बघा, ते पान आकार आहे, ह्याच्यामध्ये सरळ अशी जरदोसी लावून घ्यायची. जरदोसी सरळ लावली की मी काय करेल, आधी ही एक फील करेल. ही एक जरदोसी भरली खालच्या बाजूने, त्याच्याने परत दुसरी घेईल, मग तिसरी घेईल, मग चौथी घेईल. ठीक आहे, त्याच्यानंतरला काय करेल, ह्या दोघांच्या मध्ये इथे गॅप आहे, इथून एक टाकेल. मग ह्या दोघांच्या मध्ये एक गॅप आहे, मग इथून इथे टाकेल. दोघांच्या मध्ये एक गॅप आहे, मग इथून मी तसं टाकेल. ठीक आहे, सॉरी, इथून टाका. इथून नाही, ही दुसरी नाही, सॉरी बरं का, इथून टाकलं तर बघा, ही जी लाईन आहे ना आपली आडवी, या दोघांच्या मधून इथे टाकेल, इथे येईल, इथे स्टॉप करेल. मधून इकडे. येस, इथून घेतली का इथे स्टॉप, इथून घेतली का इथे स्टॉप, इथून घेतली का इथे स्टॉप, इथून घेतलं का इथे स्टॉप. ठीक आहे, दोघांच्या मधोमध एक एक करत तुम्ही गेलं काय बघा. छटाई दिसते का तुम्हाला अशी? येस, आलं लक्षात? अय्यो, चष्मा मी लावलाय. हा, आता इथे थोडस बघा गॅप आहे ना, मी इथे फील करते. घरीच काढलेला का? हेअरस्टाईल मेकअप. बस बेटा बस, बाकीचं नंतर होते करू. तुमचे. ठीक आहे, पूर्ण फील करायचंय असं. आता इथे काय करणार, इथे एक लाईन करणार. आता इथे जरदोसीची एक लाईन टाकली तर काय करणार, इथून घेणार इथे टाकणार, इथून घेणार इथे टाकणार, इथून घेणार इथे का टाकणार, इथून घेणार इथे टाकणार. ओके, अशा प्रकारे एक एक तुम्हाला चटईसाठी जरदोसी टाकत टाकत पूर्ण फील करायचंय. ठीक आहे, खालचा कपडा जास्त दिसला नाही पाहिजे.